महाराष्ट्रामध्ये परत एकदा ठाकरे ब्रँडची चर्चा सुरू आहे. ठाकरे ब्रँड याच्यावर 3 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा सामनाने आग्रह केला होता आणि मी त्यावेळेस ब्रँड म्हणजे काय, जसं मोदी ब्रँड आहे, शिवसेना एक ब्रँड आहे, शरद पवार एक ब्रँड आहे, त्याचं मूल्यांकनाच्याबद्दल मी बोललो होतो. तर राज आणि उद्धव एकत्र आले तर ठाकरे ब्रँड पॉवरफुल होईल का, ठाकरे ब्रँड सावरला पाहिजे. मुळात काय झालं माहिती का, की ह्याच्यामध्ये ना दोन म्हणजे काही गोष्टी ह्या लोकांच्या लक्षात येत नाही. संजय राऊत म्हणा किंवा उद्धव राज यांच्या लक्षात येत नाही. ठाकरे ब्रँड जो आहे ना तो बाळासाहेब ठाकरे नावाने ब्रँड आहे. तो ठाकरे ब्रँड नाही, तो बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे. राज ठाकरे एक ब्रँड आहे, राज ठाकरेचा एक करिश्मा. उद्धव ठाकरेने पण आपला एक ब्रँड उभा केलेला नाही असं नाही, परंतु ठाकरे ब्रँड ज्याला तुम्ही म्हणता तो बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे. तो केवळ ठाकरे ब्रँड नाही. मग ठाकरे नावाचे भरपूर लोक आहेत, ठाकरे नावाचे. म्हणजे जसं राहुल गांधी म्हटलं की मोदी नावाचे लोक चोर आहेत, तर तसं चुकीचं आहे ना. मग गांधी नावाचे लोक पण आहेत. मला तर मरीन ड्राईव्हला एक लेडी भेटली होती, तिचं नावच होतं इंदिरा मोदी. आता तिचं काय करायचं मग. तर असं नाही होत. ठाकरे ब्रँड जो आहे ना त्याचं जे मूल्यांकन आहे, व्हॅल्युएशन आहे, त्याची पॉवर, सोशल, पॉलिटिकल, न्यूसन्स असे जे त्याचे पॅरामीटर्स असतात ना. मी माझा पर्सनल ब्रँड जो आहे ना पूर्ण बरबाद झाल्यानंतर मी म्हटलं मी कोण आहे, तर माझ्या पर्सनल ब्रँडचा अभ्यास मी केला खूप वर्ष, व्हॅल्युएशन काढलं. तर लॉयल्टी, ट्रस्ट. आता सलमान खान एक ब्रँड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अमिताभ बच्चन एक ब्रँड आहे, बरोबर. शाहरुख खान ब्रँड आहे. तसं काही ब्रँडला डॅमेज होतो, रिपेअर होता येतो. बाबा रामदेवचा ब्रँड आहे, त्यांना डॅमेज झाला, पतंजलीला डॅमेज झाला, परत तो भरायला. तर ठाकरे ब्रँडला डॅमेज झालेला आहे. आणि ठाकरे ब्रँडची 3 गोष्टी होत्या: लॉयल्टी, कन्सिस्टन्सी आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी. या 3ही गोष्टी उद्धव राजमध्ये नाही आहेत. आदित्य वगैरे तर प्रश्नच नाही. त्यामुळे ठाकरे ब्रँडचं काय माहिती का, की बाळासाहेब ठाकरेंचा जो ब्रँड डेव्हलपमेंटचा जो काळ आहे ना तो 40-50 वर्षांचा आहे, 41 वर्षांचा आहे. ह्यांना आता 30 वर्ष मिळालेली आहेत, नाही असं नाही. आणि परत बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेली आहे, बाळासाहेबांच्या नावाचा फायदा पण मिळालेला आहे. पण ती ताकद उभी करता आली नाही, ती करणं शक्य नाही, आणि बाळासाहेब होणं शक्य नाही. तर यांनी स्वतःचं ब्रँड डेव्हलप करायला पाहिजे. आणि यासाठी 30 वर्षापूर्वी स्वामीजींनी राज आणि उद्धवला आश्रमात बोलत होतो, तेव्हा मी आश्रमात होतो मनशक्ती केंद्रामध्ये. आणि राज आणि उद्धवला हे लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा की ठाकरे ब्रँड म्हणजे काय.